मित्रांनो नमस्कार. आज एक सुंदर छान आणि सगळ्यांना आवडेल असा व्हिडिओ घेऊन आलो आहे. इन्फॉर्मेशन तर खूप भारी आहे आणि तसं पाहायला गेलं ना तर हा व्हिडिओ मी तुम्हाला सांगतो सुरुवातीपासून तुम्ही शेवटपर्यंत फॉरवर्ड न करता बघणार आहेत. कारण हा व्हिडिओ आहे क्रिस्टल माळ म्हणजे स्फटिकाच्या माळेच्या बाबतीतले गुणधर्म, फायदे आणि काय ती रिझल्ट देते याच्याविषयी सविस्तर व्हिडिओ आहे. आणि मी नेहमीच सांगतो की ज्यांना रील्स बघायची सवय आहे, शॉर्ट व्हिडिओ बघायची सवय आहे, त्यांनी कृपया हा व्हिडिओ नाही पाहिला तरी चालेल. कारण कमेंट्स येतात, ओ तुम्ही किती जास्त सांगता, मूळ मुद्दा राहिला बाजूला. कारण लोकांना रील्सची मेंदूला सवय होते ना रील्स बघायची, मोठमोठे इन्फॉर्मेशन ह्या आवडत नाहीत. त्यामुळे आपण आता या विषयाकडे वळूयात की काय आहे स्फटिक माळ. तर स्फटिक माळ जी आहे ती पहिल्यांदा मी तुम्हाला दाखवतो. क्रिस्टल व्हाईट कलरचं हे क्रिस्टल स्फटिकाची माळ, बरोबर. पुन्हा एकदा बघून घ्या. स्फटिकाची माळ ही सगळीकडे आपल्याला सहज उपलब्ध होते, मिळते. फक्त ऑथेंटिक ओरिजिनल असणं खूप गरजेचं आहे. मी आत्ता देखील दुपारचे जवळपास 12 वाजत आलेत, 12 तरी आत्ता माझ्या हाताला ही गार लागते करेक्टली. कारण हा नॅचरल स्टोन आहे स्फटिक. आता याचं आपण सगळी सविस्तर माहिती घेऊयात की स्फटिकाची माळ गळ्यात घालण्याचे काय फायदे आहेत, का घालावी. कारण जवळपास मी 6 ते 7 फायदे स्फटिकाच्या माळेचे शोधले आहेत आणि मी सुद्धा वापर करतो आहे. आणि ऑथेंटिसिटी सगळ्या गोष्टी तुम्हाला मी आज या व्हिडिओतून पूर्ण क्लिअर करणार आहे. कारण हा व्हिडिओ फक्त टेम्पररी नाही, लाईफ टाईम. म्हणजे ज्यांना क्रिस्टलची माळ घालायची आहे किंवा क्रिस्टल माळेचं आकर्षण आहे त्याचं सायंटिफिक आणि सगळ्या डिटेलिंग तुम्हाला मी आज सांगणार आहे. तर पहिल्यांदा आपण पाहूयात की ही जी क्रिस्टलची माळ आहे, तर आपण बऱ्याच वेळा पाहतो की स्वामींच्या गळ्यामध्ये, स्वामींच्या हातामध्ये पांढऱ्या कलरचा स्फटिक आहे. तो नॅचरल स्टोन आहे. हे बघा, हा असा नॅचरल स्टोन असतो व्हाईट कलरचा स्फटिक. हा एक टंबल आहे. अजून थोडासा वेगळा ट्रान्सपरंट दाखवतो, म्हणजे तुमच्या लक्षात येईल. काचेप्रमाणे हे सगळेच दाखवतो. हे रॉ टंबल आहेत, बघायचं व्हाईट कलरचे दिसतात. म्हणजे सागर गोटे आपण याला असं म्हणू की आपण असे लहानपणी दगडावर दगड घासून आपण अंधारात जाऊन वीज काढायचो, त्या टाईपचे हे नॅचरल स्टोन्स आहेत. बरं, हे काही कुठे असे परदेशातच मिळतात असं नाही, सगळीकडे मिळतात. डोंगरदऱ्यामध्ये पाहिल्यानंतर ना हे व्हाईट कलरचे क्रिस्टल्स आपल्या महाराष्ट्रामध्ये भरपूर आढळतात. परदेशात आहेत, हिमालयामधले जास्त पॉवरफुल आहेत. हिमालयन क्वार्ट्स म्हणतात व्हाईट क्रिस्टल. बघा, हे व्हाईट क्रिस्टल्स आहेत. हे जर डिटेलिंग तुम्हाला का सांगतो आहे की एखाद्या गोष्टीचं मूळ आणि कूळ माहीत असेल ना तरच आपण त्याचा वापर करावा. त्यामुळे असाच पुढचा व्हिडिओ रुद्राक्षाचा येणार आहे. ह्या बघा, व्हाईट जो तुम्हाला टंबल दिसतात, हे असे गोटे गोटे केलेले, त्याच्यावरती पॉलिशिंग करून ही स्फटिकाची माळ तयार केली जाते. मी तुम्हाला पहिल्यांदा स्फटिकाची माळ ओरिजिनल दाखवली, बरोबर. हे टंबल्स दाखवले, पण हे टंबल्स कुठल्या दगडातून येतात हे आता मी तुम्हाला दाखवतो. त्यामुळे तुम्हाला त्याची ऑथेंटिसिटी माहीत होईल की मी ज्या हॉटेलमध्ये जेवायला जातो त्या हॉटेलमधला पदार्थ शुद्ध तुपामध्ये बनवलेला आहे किंवा शुद्ध तेलामध्ये बनवलेला आहे. ह्याचा जेव्हा कॉन्फिडन्स असतो तेव्हाच आपण जातो. उगाच रस्त्यावरचं कुठलाही वडापाव खात नाही. कारण त्याची ऑथेंटिसिटी मीन्स त्याचं ओरिजिनिटी आपल्याला माहीत असणं गरजेचं आहे. आता जाऊयात आपण त्या दगडाकडे ज्याच्यातून स्फटिक म्हणजे क्रिस्टल तयार होतं. हे बघा, हा आहे व्हाईट कलरचा दगड. जवळनं बघा काय ग्रेन्स आहेत ह्याच्या, नीट पाहून घ्या. खूप छान इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओ आहे. हा जो दगड आहे ना, हे बघा दगड, हा दगड, ह्या दगडापासून बनतं क्रिस्टल व्हाईट कलरचं दिसतंय. जवळनं मी तुम्हाला मुद्दामून दाखवतो. आता याचा जो गाभा बघितला आपण, बाह्यभाग बघा अशी दगडं ही क्रिस्टलचे बाह्यांग आहे, म्हणजे आउटर साईड आहे आणि ही इनर साईड आहे, बरोबर आहे. म्हणजे भोपळा असेल किंवा आपला आपण जे उन्हाळ्यामध्ये खातो टरबूज ते असेल किंवा कलिंगड असेल, त्याचा हा बाह्य भाग आणि अंतर्भाग असा हा छान व्हाईट क्रिस्टलचा आहे. कळलं की या अशा दगडातून येतं ते हे असं क्रिस्टल. त्याच्यापासून बनते ही पॉलिशिंग करून माळ. ही आभाळातनं येत नाही.
याला बऱ्याचशा प्रकारची यंत्र आहेत जे पॉलिश केले जातात. त्यांना असं पूर्ण पॉलिश करून पाहिजे त्या आकारात केलं जातं. मग याच्यापासूनच बनतं आहे बघा स्फटिकाचं हे रुद्राक्ष, स्फटिकाचं ब्रेसलेट. कारण ज्यांना माळ गळ्यात घालणं शक्य नाही आहे ते हे स्फटिकाचं ब्रेसलेटसुद्धा वापरू शकतात. आणि ज्यांना रुद्राक्षाबरोबर पाहिजे तेही स्फटिकाचं मिळतं. त्यामुळे जशी ही माळ आहे तशीच बघा स्फटिक आणि रुद्राक्षाची माळ आहे. करेक्टली. हे एकत्रित गुणधर्म कसे काय ह्याच्यात आपण माहिती घेणारच आहोत. आपल्याला गळ्यात घालायला देखील छान असं वाटतं. हे बघा छानपैकी स्फटिकाची माळ, ओरिजिनल, एकदम परफेक्ट. आणि वर्षानुवर्ष म्हणजे गेले 23-24 वर्ष जी मी माळ वापरतो आहे त्याचीच तुम्हाला इन्फॉर्मेशन देतो आहे, माहिती देतो आहे. कारण आपल्याला कुठलंही प्रॉडक्ट वास्तू तथास्तूचं जेन्युन, परफेक्ट आणि रिझल्ट ओरिएंटेड. जगामध्ये कुठंही काही मिळत असेल मला त्याचा काही संबंध नाही, पण मी जे तुम्हाला देतो आहे ते टेस्टेड, परफेक्ट आणि एकदम योग्य आहे. माझ्याकडनंच घ्या असा आग्रह नाही आहे, पण माझ्याकडून तुम्हाला परफेक्ट माळ नक्की मिळणार आहे जी मी वापरतो आहे. बघून घ्या. हे बघा माझ्याही गळ्यामध्ये माळ आहे स्फटिकाची आणि आज नाही अनेक वर्षापासून वापरतो आहे. बरोबर. पण याच्यामध्ये काही प्रकार आहेत माळेमध्ये, तर ते काय कोणते थोडेसे समजून घेऊ. बरं, तुम्हाला आता कळलं का स्फटिक म्हणजे काय? माळेची माहिती तर मिळणार आहे, गुणधर्म मिळणार आहे, कळलं. ह्याच्यापासून बनते ती माळ. बरं, ह्या सगळ्या क्रिस्टलच्या बाबतीमध्ये कुठे इन्फॉर्मेशन मिळते ऑथेंटिक? खूप छान इन्फॉर्मेशन गुगलला आहे, सगळीकडे मिळू शकते. पण मी जवळपास गेले 22 वर्ष ज्याच्यावरती बिलीव करतो ते क्रिस्टल बायबल नावाचं आहे. बघा हे क्रिस्टल बायबल एक नंबर पुस्तक आहे, कुठेही मिळतं असं काही विषय नाही. पण जवळपास 20-22 वर्षापासून वापरतो आहे. असे जवळपास 10 ते 15 पुस्तकं माझ्याकडे. हे जस्ट झाकी आहे, कारण एक्झॅक्ट अभ्यास करून यावरती सगळं पाहिलं जातं. बरोबर. आता आपण क्रिस्टलच्या माळेचे फायदे तुम्हाला मी सांगतो की शरीराला काय पाहिजे. आता बघा उन्हाळ्यामध्ये आहे कडक उन्हाळा, अंगाची लाही होती, 40, 42, 45 मेजर टेम्परेचर चालू आहे, पाणी पितोय. परंतु शरीराला थंडावा मिळत नाही. तर थंडावा देण्याचं काम पाण्याबरोबर ही पहिल्यांदा स्फटिकाची माळ करते. बरोबर. ही स्फटिकाची माळ करते आणि ही माळ गळ्यात घालायची आहे. आणि ज्यांना नाही जमत तर ते असं स्फटिकाचं जे मगाशी मी तुम्हाला दाखवलं ते ब्रेसलेटसुद्धा घालू शकतात. आता याचा फायदा काय होतो ते समजून घेऊ. पहिली गोष्ट, शरीराला थंडावा म्हणजे शरीरातील उष्णता कमी करण्याचा काही प्रमाणात या स्फटिक माळेचा फायदा होतो, 100% नाही. म्हणजे मी माळ घातली आणि रोज नॉनव्हेज खातोय, तिखट खातोय, पाणी पित नाही, माळ काय काम करणार आहे? काही नाही करणार आहे. म्हणून काही प्रमाणात थंडावा, कारण बघा आत्ताही मला गार लागते आहे आणि जी माळ हातामध्ये नॉर्मल टेम्परेचरला घेऊन गार लागते आणि AC ठेवल्यावर पटकन ती गार होते, तीच माळ ओरिजिनल असते. बाकी प्लास्टिकचे, काचेचे काहीही मिळतात, आपल्याकडे ते नाही. बघा हे बघा स्फटिकाच्या माळ अशा छान क्वालिटीचं आपल्याकडं वास्तू तथास्तू एकदम तुम्हाला मिळतील. बरोबर. शरीराला थंडावा देतात, सकारात्मक ऊर्जा म्हणजे एनर्जी वाढवतात. खूप एनर्जी मीन्स काय, पॉझिटिव्ह ऑरा म्हणजे उत्साह वाढणे. आपल्याला कुठल्याही पद्धतीमध्ये असं डिप्रेशन येत आहे किंवा तुम्हाला कॉन्फिडन्स नाही, तीच एनर्जी वाढवते. ऑरा पॉझिटिव्ह होण्याचा थोडासा भागसुद्धा याच्यामध्ये होतो. त्यामुळे आपले विचार चांगले होतात, बऱ्याचशा निगेटिव्हिटी मनातनं कमी होऊन जाते. मन एकाग्र म्हणजे जर एखाद्या व्यक्तीचं कॉन्सन्ट्रेशन होत नसेल, बरोबर, तर त्यांनी ही स्फटिकाची माळ वापरणं अतिशय बेस्ट आहे. फोकस्ड म्हणजे ती व्यक्ती फोकस्ड राहते आणि फोकस राहिल्यामुळं काय, त्या माणसाच्या आयुष्यामध्ये बऱ्याच चांगल्या गोष्टी व्हायला सुरुवात होतात. करेक्टली. त्यामुळे तिसरं म्हणजे पहिल्यांदा सांगितलं तुम्हाला, कारण 6 बेनिफिट मी बोलणार आहे तुम्हाला सांगितलं. पहिलं बेनिफिट, शरीराला थंडावा देते, सकारात्मक ऊर्जा म्हणजे ऑरा पॉझिटिव्ह होतो आणि मन एकाग्र शांत राहते. मग मुलगा अभ्यास करत नाही आहे, स्फटिकाची माळ घालू शकता. तुमचं कामावरचं कॉन्सन्ट्रेशन लूज होतं आहे, स्फटिकाची माळ घालू शकता. तुम्ही फोकस्ड नाही आहेत, स्फटिकाची माळ गळ्यामध्ये घालू शकता. स्त्री आणि पुरुष, आजी आजोबा, वयस्कर, म्हातारे, वयवर्ष 15-16 नंतरची मुलं कुणीही घालू शकतात. बरोबर. दुसरी गोष्ट, माळ गळ्यात धारण करणे कोणतीही
आध्यात्मिक प्रगती चांगली होते. परमेश्वराशी आपण परमेश्वराच्या चरणी आपण लीन होतो आणि आध्यात्मिक होतो. आपलं जे कॉन्सन्ट्रेशन आहे ते चांगलं व्हायला सुरुवात होतं, बरोबर. त्यामुळे स्फटिकाची माळ आध्यात्मिक प्रगतीसाठी सुद्धा अतिशय छान आहे. नकारात्मक निगेटिव्ह एनर्जीपासून आपला बचाव होतो का? तर निगेटिव्ह नकारात्मक एनर्जी जेव्हा आपल्या आजूबाजूला असते तेव्हा ती कुठेतरी डिस्ट्रीब्यूट होते. म्हणजे तुमचा ऑरा पॉझिटिव्ह असेल तर तुमच्यापर्यंत वाईट गोष्टींचा संचार पोचत नाही. त्यामुळे काही प्रमाणामध्ये आपली पॉझिटिव्हिटी जर वाढती आहे तर निगेटिव्हिटी कशाला येते आपल्याकडे. त्यामुळे हे एक पॉझिटिव्ह तुम्ही बघा की पाहूनच या माळेकडे किती आनंद होतो आहे, छान वाटते पाहायला. मग गळ्यात घालायला तर अजून छान वाटेल, बरोबर. यानंतर मानसिक संतुलन वाढते. म्हणजे माइंड बॅलन्सिंगसाठी क्रिस्टल हिलिंगचा भरपूर वापर होतो. हे बघा, हे क्रिस्टल हिलिंगसाठी वापरतात. अनेक रेकी हिलर्स वापरतात, अनेक जे टॅरो रीडर्स वापरतात, जे क्रिस्टलद्वारे हील करतात आपल्या शरीराला, बॉडीला, ज्याला रेकीशास्त्र असं म्हणतात. तर त्या रेकीशास्त्रामध्ये सुद्धा या स्फटिकाचा उपयोग होतो. आता ही स्फटिकाची माळ जी आहे ना ती चार्जसुद्धा करता येते आपल्या नामस्मरणाद्वारे, बरोबर. आणि ती आपण धारण करता येऊ शकते. त्यामुळे मानसिक संतुलन, कॉन्फिडन्स आणि आत्मविश्वास ज्यांचा ढळला आहे त्यासाठी अतिशय बेस्ट आहे, बरोबर. आता 6 बेनिफिट मी तुम्हाला सांगितले. ही माळ कुठे मिळणार आहे तर वास्तू तथास्तूच्या ऑफिसला कॉल करा, 90 21 900 600. एक माळ म्हणजे 10 वेळेला मी चेक करून पॅक करायला पाठवत असतो. कारण माझ्याकडे जेव्हा ही येते त्यावेळेला बरं, याचं मी तुम्हाला सांगतो, ही हिमालयन क्रिस्टल आहे. म्हणजे हिमालयातून आलेला क्रिस्टल आहे, हा नॉर्मल नाही आहे. पण यात माळेचे 2 प्रकार आहेत. एक गोल आकाराचा मणी असणारी आहे आणि दुसरी आहे डायमंड कट माळ. म्हणजे माझी जी मी तुम्हाला दाखवली ती डायमंड कट आहे. म्हणजे डायमंड कट म्हणजे कसा आहे मी तुम्हाला जरा दाखवतो. डायमंड म्हणजे हिऱ्याचे पैलू कसे असतात त्या पद्धतीने ही बनवलेली माळ आहे. आणि दुसरी ती राऊंड शेप म्हणजे गोल आकाराची माळ आहे. गोल आकार पहिल्यांदा मी सुरुवातीला दाखवला होता, एकदा जवळनं बघून घ्या. बघा, जरा मणी तुम्हाला दाखवतो. गोल हे बघा, गोल दिसत आहेत, बरोबर. हे सरळ गोल मणी आहेत, चेंडूच्या ह्याच्याप्रमाणे आपले जे मणी असतात ना तुळशीच्या माळीचे तसे. पण जी बेस्ट ऑफ बेस्ट अजून फायदा देते ते डायमंड कट. जर ह्याच्यावर तुम्हाला एक हे दिसत असतील बघा, डायमंड कट म्हणजे डायमंडच्या आकाराचे. आता लांबून दाखवतो. हे बघा, डायमंड कट म्हणजे ही राऊंड शेप आहे आणि ही डायमंड शेप आहे. तर यापैकी तुम्ही कोणतीही माळ वापरू शकता. दोन्हीचे बेनिफिट सेम आहेत, पण डायमंड कटचा वेगळाच फील आहे. त्याची कॉस्ट पण थोडी जास्त असते. आता 3 महत्त्वाच्या गोष्टी माळेच्या बाबतीतल्या, की पहिली गोष्ट ही माळ स्वच्छ ठेवली पाहिजे. कारण ह्याला निगेटिव्ह नकारात्मक एनर्जी म्हणजे धूळ, माती आणि आपल्या शरीराचा मळ बसतो, त्यामुळे त्याची एनर्जी कमी होते. त्यामुळे ते कसं वापरायचं, काय करायचं हे सगळं ऑथेंटिक तुम्हाला लेखी माळेबरोबर मिळणार आहे. देवापुढे आपण ठेवायची आहे आणि त्याचा अभिषेक करून त्याला धारण करायचा आहे. कोणता मंत्र असावा, कशी धारण करायची, कुठे तोंड करायचं, तुम्ही जेव्हा माळ ऑफिसमधनं मागवता वास्तू तथास्तूच्या हे सबस तुमच्याकडे येणार आहे. दुसरी गोष्ट, शौचास जाताना, झोपताना आणि आंघोळीस जाताना ही माळ काढणं खूप गरजेचं आहे. त्यामुळे मित्रांनो, हा जो क्रिस्टल एनर्जी सायन्स आहे अशा अनेक पुस्तकातून आलेला, याद्वारे हे सगळं तुम्हाला सांगितलेलं आहे. हे स्फटिक कुठेही मिळतात, पण हिमालयन स्फटिक म्हणजे हिमालयातल्या स्फटिकाला जास्त व्हॅल्यू आहे. त्यामुळे तुम्हाला जर ही माळ ऑर्डर करायची असेल तर वास्तू तथास्तू ऑफिसमधनं मागवू शकता. मी तुम्हाला अजून एक सांगतो की ही माळ धारण केल्यामुळे कुठलेही 100% आपले प्रॉब्लेम सॉल्व्ह होत नाहीत. आपल्याकडं काही करोडपती आपण बनत नाही. कुठल्याही पद्धतीच्या आजारावरती ही माळ नाही आहे. फक्त आपलं चांगलं होण्यासाठी, मनाचं समाधान होण्यासाठी, आपला ऑरा पॉझिटिव्ह होण्यासाठी आणि निगेटिव्ह नकारात्मक एनर्जीपासून आपल्याला बरं, पाणी आपण आजार दूर होण्यासाठी पितो का, तर आपल्या शरीराची गरज म्हणून. तसंच उष्णता वाढलेली आहे, हीट वाढलेली आहे, माळ धारण करून बघा, तुम्हाला थोडी उष्णतेवरती परिणाम मिळेल. तर मित्रांनो, असा सुंदर स्फटिकाच्या माळेचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंट बॉक्समध्ये टाका.
वेगवेगळे असे छान व्हिडिओ तुमच्याकडे येत राहतील. आणि जर तुम्हाला ऑर्डर करायचं असेल वास्तू तथास्तू स्पेशल स्फटिकाची माळ आणि याच्याबरोबरच रुद्राक्ष आणि स्फटिकाची माळ असं दोन्ही व्हरायटी आहेत, कॉल करा 9021 900 600 आणि वास्तुतथास्तू.com या वेबसाईटला जाऊन तुम्ही परचेस करू शकता. आपल्या सगळ्यांची वास्तू सदैव तथास्तू राहो. शुभम भवतु. शुभाशीर्वाद.